श्री स्वामी समर्थ. तर मी श्रीशैल्यमध्ये पोहोचलो आहे, मल्लिकार्जुन स्वामींच्या नगरीमध्ये. आणि आता मी श्रीशैल्यमध्ये आल्यानंतर मी कुठे थांबलो आहे आणि तुम्ही कसं येऊ शकता हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि गेल्या व्हिडिओमध्ये मी रामेश्वरम टू श्रीशैल्यम कसं आलो आहे हे पूर्ण कव्हर केलं, तुम्ही तो व्हिडिओ जाऊन पाहू शकता. आणि या व्हिडिओमध्ये श्रीशैल्यम स्वामींचं दर्शन मी या व्हिडिओमध्ये दिलेले आहे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. आणि चला तर आपला ब्लॉग स्टार्ट करू. हर हर महादेव. तर मित्रांनो, तुम्हाला मंदिराकडे कसं जायचं हे सांगतो. म्हणजे तुम्ही इथून जर आलात या रोडवरती सरळ जायचं आणि तिथून लेफ्ट घेतल्यानंतर मंदिराकडे दर्शनाचा रस्ता आहे. आणि तिथे गेल्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर मोबाईलचं काउंटर पण आहे, मी तुम्हाला दाखवून ती स्क्रीनवरती दिसत असेल. तर काउंटरवरती मोबाईल जमा करा. मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नाही आहे. तुम्ही जाऊन तिथं मोबाईल जमा केल्यानंतर दर्शन घ्या. दर्शनाला जवळपास 3.5 ते 4 तास लागतात. 2 तास म्हणतील तुम्हाला, पण 3.5 ते 4 तास लागतात नॉर्मल सीझनमध्ये. आता सध्या नॉर्मल सीझन आहे. आणि ज्या वेळेस महाशिवरात्री किंवा महादेवाचा एखादा स्पेशल डे असेल तर त्या टायमिंगला म्हणजे जवळपास 8 ते 10 ताससुद्धा लागू शकतात. त्या तयारीने तुम्ही इथे या. बाकी तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल, रात्री मला यायला 10-10:30 वाजले होते. तर आल्यानंतर मी सर्व इथले ठिकाणं म्हणजे जवळपास 3 ते 3.5 तास इथं मी रूमसाठी फिरलो आहे. तर हे सर्व फिरून मी डॉर्मेटरीमध्ये थांबलो आहे. रुद्रा डॉर्मेटरी नाव आहे. तर ठीक आहे, चांगली होती डॉर्मेटरी, बघू शकता. आणि बाकी सर्व तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलंच असाल. तर आपल्या येणाऱ्या सिरीजसाठी आणि बाकीच्या सिरीज सर्व अपलोड केलेले तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता. तर मित्रांनो, श्रीशैल्यममध्ये म्हणजे स्वस्मध्ये राहायचं जर तुमचा प्लॅन असेल, म्हणजे तुम्ही पोरं येत असाल, स्वस्मध्ये राहायचा प्लॅन असेल, तर इथे श्रीशैल्यममध्ये इथून तुम्ही गणेश फूड कोर्ट म्हणून तुम्हाला दिसेल कॉर्नरवरती, कोणालाही विचारा सांगून देतील. गणेश फूड कोर्टवरून तुम्ही जर खाली गेलात तर तिथे नंदीश्वर डॉर्मेटरी म्हणून आहे. म्हणजे तुम्हाला फक्त एक तुम्हाला नॉर्मली हे देतील, म्हणजे गादी देतील, गादी टाकून देतील, तुम्हाला तिथे झोपावं लागेल. म्हणजे 100 रुपये फक्त ते चार्ज करतात. म्हणजे 1 नाईटचे 100 रुपये चार्ज करतात. ठीक आहे, म्हणजे तुम्ही पोरं येत असाल, तुम्हाला जर काय तुमचं महत्त्वाचं सामान वगैरे नसेल, तिथे लॉकर तर आहे, पण तुम्हाला कुलूप वगैरे छोटंसं घेऊन जावं लागेल सोबत. पण ऑप्शन चांगला आहे. बाहेर जर बघायला गेलं तर तुम्हाला 400-500 रुपयापेक्षा हे बेस्ट ऑप्शन आहे, तुम्ही राहू शकता. आपण इकडून येतो आणि इकडून आल्यानंतर दर्शनाला जाण्यासाठी तुम्हाला लेफ्ट घ्यावं लागेल. इथून सरळ जायचं आणि राईट साईडला तुम्हाला दर्शनाला जावं लागेल. आणि मोबाईल जमा करायचा असेल तर लेफ्ट साईडला मोबाईलचं काउंटर आहे, क्लॉक रूम, तिथे तुम्ही मोबाईल ठेवून दर्शन घेऊ शकता. तुम्ही जर इथून सरळ आलात, इथून जर तुम्ही आलात दर्शनासाठी, तुम्हाला इथे लाईनमध्ये जावं लागतं. आणि जर तुमच्याकडे मोबाईल असेल तर इथून तुम्हाला इथे मोबाईल ठेवावा लागेल क्लॉक रूममध्ये, हे बघू शकता. आणि पर मोबाईल आपल्याला 10 रुपये पेड करावं लागतात. इथून तुम्ही दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर त्याच्यासमोरच इथे प्रसादाचं आहे, इथून प्रसाद घ्यायला विसरू नका. तर मित्रांनो, श्रीशैल्यममध्ये दर्शन वगैरे झालेलं आहे. तर रूमवरती आलो होतो, त्यानंतर आता बॅग वगैरे घेऊन निघालेलो आहे. मी आता जातो आहे मरकापूर रोडला. तर इथं नाश्ता वगैरे करायला थांबलो आहे. नायडो हॉटेल आहे, ऑप्शन बेस्ट आहे. म्हणजे रात्री 11:30-12 वाजेपर्यंत इथं रश होता, बघू शकता. रेट वगैरे तुम्ही पाहू शकता, रिजनेबल रेट आहे. टेस्ट पण छान असेल अशी अपेक्षा करतो. बघू आम्ही काहीतरी मागवतो, तुम्हाला सांगतो काय आलं आणि टेस्ट कशी आहे. तर मित्रांनो, चपाती मिल मागवलेली आहे, मी एक घास खाल्लो आहे, हे बघू शकता. ठीक आहे, छान आहे टेस्ट. 130 रुपयाला चपाती मिल आहे. म्हणजे एक प्लेट चपाती राईस, हे बघू शकता. चपाती राईस आहे, दही आहे, बीटचं चटणी आहे म्हणतात ते, वांग्याचे भरीत आहे आणि वरण आहे आणि पापड वगैरे थोडेसे दिलेले आहेत. टेस्ट ठीक आहे, खाऊ शकता. ठीक आहे, तर हे संपवतो आणि भेटू आपण. तर मित्रांनो, जेवण थोडंसं संपत आलं आहे. आणि बाकी आम्ही एक पाणी बॉटल मागवलं आहे. आता नॉर्मली आपल्या महाराष्ट्रामध्ये पाणी बॉटल बघायला गेलं तर 20 रुपये 15 रुपयाला भेटते, पण इथं 60 रुपयाला पाणी बॉटल आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे इथं अशी सिस्टम आहे, तुम्ही जर पाणी बॉटल वापस केलात तर 30 रुपये म्हणजे तुमचे कमी केले जातील. म्हणजे 60 रुपयाहून 30 रुपये कमी, 30 रुपयाची पाणी बॉटल झाली. आणि काचेच्या बाटलीमध्ये पाणी दिलं आहे, हे बघू शकता. हर्बिट्स काय तर नाव आहे त्याचं, म्हणजे वेगळी सिस्टम आहे. ठीक आहे, तर हे जेवण संपवतो आणि भेटतो तुम्हाला. तर आता आम्ही इथून म्हणजे मल्लिकार्जुन स्वामींचं दर्शन घेऊन आम्ही मरकापूर रोडला जातो आहे. मरकापूर रोडला म्हणजे इथून मरकापूर रोडवरून विजयवाडा आणि विजयवाडावरून पिठापुरमला जातो आहे. तर मित्रांनो, आता मी श्रीशैल्यमच्या बसस्टॉपवरती आहे, तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं. हे श्रीशैल्यमचं बसस्टॉप आहे. आणि आता थोड्या वेळात बस येईल मरकापूर रोडसाठी, बघू कोणती भेटते, 100-200 कोणती भेटते ते पाहू. आणि रात्री मी तुम्हाला सीन दाखवू शकलो नाही, कारण साईडला म्हणजे ते वरती आहे थोडंसं हे श्रीशैल्यम, पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे साईडने.
खूपच छान बघण्यासारखं आहे, पण रात्री अंधारात काही दिसणार नाही त्याच्यामुळे सीन नाही दाखवू शकलो. जर आता लवकर बस आली, दिवस मावळण्याच्या अगोदर बस आली, तर मी तुम्हाला तो सीन दाखवून देईल. खूपच छान आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता, तुम्हाला श्रीशैल्यमधून तिरुपतीला पण बस भेटेल, तिरुपतीला पण भेटेल, हैदराबादला भेटेल, आणि तुम्ही विजयवाड्याला जात असाल तर विजयवाड्याला पण बस भेटेल. म्हणजे इथून बसची कनेक्टिव्हिटी खूपच छान आहे. तर इथे येऊन तुम्ही दुसरीकडे कुठं जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. म्हणजे बस आहेत, भरपूर बसेस आहेत. मरकापूर रोड वगैरे आहे, तिथं मरकापूर रोडला रेल्वे स्टेशन आहे, तुम्ही तिथं पण जाऊ शकता. म्हणजे मला आवडलं, बसची कनेक्टिव्हिटी खूपच छान आहे इथे. तुम्ही आले तर तुम्हाला प्रॉब्लेम नाही होणार असं म्हणजे दिसतं इथे बसच्या कनेक्टिव्हिटीवरून. या आहे माझ्या पाठीमागं तिरुपती जाणारी बस. तर मित्रांनो, आपल्याला श्रीशैल्यमवरून मरकापूर रोडला बस भेटलेली आहे फायनली. म्हणजे 1 ते 1.5 तास थोडा टफ गेला म्हणजे बस शोधण्यात. पहिली गोष्ट तर यांची भाषाच कळत नाही, सगळं जिलेबी लिहिलेलं आहे त्याच्यावरती. तरी पण बस शोधून काढली, आणि बसमध्ये आल्यानंतर जागा भेटणे सगळ्यात त्याच्यापेक्षा मोठा टास्क आहे. आणि या मित्रांनी आम्हाला जागा म्हणजे पकडून ठेवली होती. जय महाराष्ट्र. या सर्वांनी जागा पकडून दिली, थँक्यू सर्वांना. तर आता जातोय आपण, आणि रात्री अंधारात तर तुम्हाला जंगल काही दिसणार नाही, तरी मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर चला आपली जर्नी आपण स्टार्ट करू. तर मित्रांनो, आता आपण मरकापूर रोडला पोहोचलेलो आहेत. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, हे बस स्टॉप आहे मरकापूर रोडचं. हे बघा. आणि विजयवाडावरून आल्यानंतर तुम्हाला याच स्टॉपवरून बस भेटेल, जे की तुम्हाला श्रीशैल्यमला घेऊन जाईल. आता वाजलेले आहेत रात्रीचे 9:30. आपली ट्रेन आहे 11:30ला दाखवते, पण 1 घंटा लेट दाखवते. तर बघू किती वाजता येते. आता इथून थोडंफार नाश्ता वगैरे करून आम्ही जाणार आहेत रेल्वे स्टेशनला. तर मित्रांनो, आम्ही रिक्षामध्ये पाठीमागे बसलो, आणि रिक्षे दुसरे भेटत नाहीत. म्हणजे दोघांना 150-200 रुपये असं बोलतात. त्याच्यामुळं इथून फक्त 30 रुपये तिकीट आहे, पण रात्रीचे 10:30 वाजलेत आणि आम्हाला तिथं जायचं आहे. ट्रेन आहे आमची 11:15ला येणार आहे. तर त्यामुळे आम्हाला असं जावं लागतंय. तुम्ही बघू शकता कसं बसलोय, हे असं बसलोय आम्ही. बघू आता कुठेपर्यंत जातो. आणि त्या पडलो आम्ही, जर इथून पडलो तर त्या बाबाला कळणार बी नाही की आम्ही पडलोय म्हणून. फक्त आमचं लगेच सोबत जाईल, आम्ही नाही जाणार. तर बघू आता काय काय होतंय. दाखवतो तुम्हाला. जर आम्ही रेल्वे स्टेशन पर्यंत पोहोचलो तर तुम्हाला पुढला ब्लॉग बघायला भेटेल, नाहीतर मग मला वाटतं तुम्हाला पुढला ब्लॉग विसरून जावं लागेल. तर चला, पोहोचतोय आम्ही रेल्वे स्टेशनवर. असा तर आमचा प्रवास चालू आहे. तर मित्रांनो, आता मी आहे मरकापूर रेल्वे स्टेशनवरती. हे माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता. हे आहे मरकापूर रेल्वे स्टेशन. हे इथं तुम्हाला बाहेर रिक्षा भेटून जातील, जे की तुम्ही या रिक्षाने जर गेलात तर तुम्हाला मरकापूर बस स्टॉपला 30 रुपये घेतील. बसने अजून 15 रुपये. हे समोर जे तुम्हाला बस दिसते, मी झूम करून दाखवतो तुम्हाला. ही जी बस आहे, हे मरकापूर बस स्टॉपला 15 रुपये घेते फक्त. तर मला वाटतं तुम्ही म्हणजे इथं आलं पाहिजे, आणि म्हणजे श्रीशैल्यमला गेलं पाहिजे. म्हणजे श्रीशैल्यमला अजून एक यायचा रस्ता सांगितला मी तुम्हाला, व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर तेही तुम्ही पाठीमागे जाऊन बघू शकता. आणि बाकी इथं मरकापूर रेल्वे स्टेशन आहे, तुम्ही तर बघू शकता. तर मित्रांनो, आपण फायनली इथं रेल्वे स्टेशनवरती आलेलो आहेत. मरकापूरचं रेल्वे स्टेशन आहे, म्हणजे आदळत आपटत कसं तरी आलो आहेत. आणि आपण इथून मरकापूर रोडवरून म्हणजे श्रीशैल्यमवरून मरकापूर रोडला आलो आहे. आणि इथून आपण जातो आहे आता पिठापूरला, म्हणजे इथून विजयवाड्याला जाणार आहेत. आणि विजयवाड्यावरून दुसरी ट्रेन चेंज करून, म्हणजे इथून आपण मरकापूर रोडवरून विजयवाड्याला जायला 3:30 वाजतील. आणि 3:30च्या नंतर 2 तासाचा मध्ये गॅप आहे. 5-5:30 वाजता आपली पिठापुरमला विजयवाड्यावरून ट्रेन आहे. तर तिथून पिठापुरमला जाणार आहेत. आणि व्हिडिओ जबरदस्त होणार आहे. आणि आपल्या सिरीजला तुम्ही फॉलो करा, कारण एकदम जबरदस्त सिरीज बनवली आहे. अक्कलकोट, गाणगापूर, मदुराईमधलं मीनाक्षी अम्मन टेम्पल, रामेश्वरम हे कव्हर केलेलं आहे. आणि रामेश्वरम कव्हर करून आपण हे इथं आलो होतो मल्लिकार्जुन स्वामींचं दर्शन घेण्यासाठी. दर्शन वगैरे व्यवस्थित झालेलं आहे. तर आता आपण पिठापूरला जातोय. तर पिठापूरचा येणारा ब्लॉग पण तुम्ही पहा. पिठापुरम तिथं काय आहे, आता पिठापुरममध्ये श्रीपाद श्री वल्लभांचं जन्मस्थान आहे. श्रीपाद श्री वल्लभ कोण? दत्तात्रय महाराजांचे पहिले अवतार हे श्रीपाद श्री वल्लभ यांचं जन्मस्थान आहे. आपण तिथं जाऊ, त्या मंदिराचं पण दर्शन, म्हणजे तिथं त्या मंदिरामध्ये आपण श्रीपाद श्री वल्लभ महाराजांचं दर्शन घेऊ. दर्शन वगैरे सर्व दाखवणार आहे. आणि आजूबाजूचे सर्व ठिकाणं मी तुम्हाला फिरून दाखवणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तिथं सत्यनारायण मंदिर आहे. सत्यनारायण मंदिर म्हणजे भारतातलं हे पहिलं मंदिर जे सत्यनारायण मंदिर आहे, तेही तुम्हाला दर्शन घडवणार आहे. आणि हा प्रवास
मरकापूर रोडवरून पिठापुरमचा प्रवास पूर्ण तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण इंस्टाग्रामवरती पण व्हिडिओ टाकतोय, लातूरवाले रील्स, खाली नाव येत असेल लातूरवाले रील्स 360, याच्यावरती पूर्ण मी तुम्हाला डिटेलमध्ये त्याच्यामध्ये सांगत आहे. तर तेही चॅनल तुम्ही जाऊन फॉलो करू शकता. तर मित्रांनो, आपण भेटणार तर सकाळीच होतो, पण विषय असा झाला म्हणजे ते आमचं नशीब असं जेठालालपेक्षा पण बेकार नशीब झालेलं आहे. कारण कसं झालं आहे, ही जी एक्सप्रेस होती ही वास्को द गामा एक्सप्रेस होती. मी तुम्हाला वाचून पण दाखवलं होतं, पण माझ्या बुद्धीमध्ये क्लिक झालं नाही. वास्को द गामा एक्सप्रेस होती, विजयवाडालाच जाणारी होती. आणि आमचं S9 तुम्हाला जसं सांगितलं होतं 3738 होतं. आणि आता आमची जी गाडी बुकिंग झालेली आहे ती हुबळी ती जाणार आहे विजयवाडाला. मग आम्ही चुकीच्या ट्रेनमध्ये बसलो आणि जाऊन त्यांनाच म्हणतोय, ओटा आमची जागा आहे, आम्हाला झोपू द्या. ते म्हणले हमारा बुकिंग आहे भाई, आप गलत ट्रेन में चढ़ गए हो, आपका ट्रेन नंबर क्या आहे दिखाओ. मग त्यांनी ट्रेन नंबर बघितली 17226. मग ही 18 काय तर नंबर सांगितले त्यांनी आणि खरंच तेच निघालं. मी म्हणलं आईला, म्हणजे ते म्हणतात ना एक क्षणामध्ये सपना तुट गया तसा सीन झाला आमच्यासोबत. म्हणजे आता जाणार थोडंसं दोन घंटे तर कमीत कमी झोपणार असं डोसक्यात होतं, पण नाही. ते देवाला कसं ते काय ना काय असतं ना पाठीमागं, तू कसं झोपतो बघतो ना मी, असं काम आहे. ते आता कोणतं 2 कोंडा का 3 कोंडा हे बघू शकता. 2 कोंडा रेल्वे स्टेशनवरती आत्ता आपण थांबलेलो आहे. आता आपल्या येणाऱ्या ट्रेनची वाट बघतोय. आता तीच आहे का नाही पहिलं वाचून नंबर प्रॉपर बघून TCला विचारून मग बसणार आहे बॉस. आणि 1 मिनिटाचा टायमिंग आहे. खतरनाक पद्धतीनं म्हणजे आमच्यासोबत थ्रिल चालू आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे इथं प्लॅटफॉर्म नंबर नाही आहे, म्हणजे गरीब रेल्वे स्टेशन आहे. ठीक आहे आपण ॲडजस्ट करून घेऊ. आता बघू आपली ट्रेन येणार आहे. तुम्हाला सांगतो अजून काय थ्रिल वगैरे असेल तर तुम्ही आहेत आपलेच माणसं, तुम्हाला सांगायला कशाची लाज आहे. मी तुम्हाला सांगतो अजून काय थ्रिल झालं तर. आणि जर थ्रिल नाही झाला तर सरळ ट्रेनमध्ये जाणार आहे आणि झोपून देणार आहे आणि सकाळी भेटणार आहे. आणि सकाळी जर माझा व्हिडिओ सुरू झाला ना तर समजायचं थ्रिल नाही झालं आहे. ठीक आहे, भेटू आपण, बघू आता काय होते पुढं. तर मित्रांनो, फायनली आपण पिठापूरमध्ये पोहोचलेलो आहेत. आपण निघालो होतो मरकापूर रोडवरून विजयवाडाला. विजयवाडाला आम्ही पहाटे 4 वाजता पोहोचलो आणि नंतर 1 तास तिथं रेस्ट केलं स्टेशनवरती. आणि त्यानंतर आम्ही पिठापुरमच्या ट्रेनमध्ये बसलो. पिठापुरमला आता जस्ट आलो आहे. पिठापुरमचा टाईम हा 8:30-9चा आहे, पण यांनी आम्हाला सोडले 11 वाजता, जवळपास 11 वाजत आलेले आहेत. तुम्ही बघू शकता दत्तात्रय महाराजांच्या नगरीमध्ये आलो आहे. आता इथून आम्ही जाणार आहे आणि राहण्याची वगैरे सोय बघू. आणि बाकी तुम्हाला सर्व दर्शन, इथलं जे कोणतं दर्शन आहे, कुकुटेश्वर आणि महत्त्वाचं म्हणजे दत्तात्रय महाराज, मी ज्यांच्यासाठी आलो आहे महत्त्वाचं म्हणजे दत्तात्रय महाराजांचं पण दर्शन मी तुम्हाला करून देणार आहे. तर हा व्हिडिओ आपण इथं संपू, कारण नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला पूर्ण दर्शन दत्तात्रय महाराजांचं घडवून देणार आहे आणि मी कुठं थांबलो आहे आणि राहण्याची सोय, खाण्याची सोय, इथं काय काय आहे सर्व तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसून जाईल. तर येणाऱ्या व्हिडिओसाठी लवकरात लवकर आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.